उदयनराजेंच्या पडत्या काळात भाऊ शिवेंद्रराजे यांची लाभलेली मुलाची साथ हाच विषय सध्या साताऱ्यात बहुचर्चित आहे। याचा आढावा आजच्या या विशेष भागातून आपण घेणार आहोत। कुणी नादाला लागायचं नसतं, आपला नेता जबरदस्त। कुणी नादाला लागायचं नसतं, आपला नेता जबरदस्त। कुणी नादाला लागायचं नसतं, आपला नेता जबरदस्त। नमस्कार, मी कोमल पवार आणि आपण पाहत आहात सातारा न्यूज। चला तर मग सुरू करूया आजचा आपला हा विशेष भाग। राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्याने 1999 पासून ते 2024 पर्यंत राष्ट्रवादीचाच खासदार पाहिलेला आहे। परंतु 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला उदयनराजे भोसले यांनी सुरुंग लावत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचे कमळ फुलवले आहे। सातारा जिल्ह्याची 2024 ची निवडणूक ही खूप अटीतटीची झाली असून यामध्ये शशिकांत शिंदे यांनी उदयनराजे भोसले यांना कडवी झुंज दिलेली पाहायला मिळाली आहे। पहिल्या 12 ते 13 फेरीमध्ये उदयनराजे भोसले हे पिछाडीवर होते आणि शशिकांत शिंदे हे 13व्या फेरीपर्यंत 20,000 मतांनी आघाडीवर होते। शशिकांत शिंदे यांना मिळत असलेल्या मताधिक्यामुळे आपला पराभव दिसू लागल्याने उदयनराजे हे आपल्या घरी म्हणजे जलमंदिर पॅलेस सातारा या ठिकाणी बसून होते। मिळत असलेल्या मताधिक्यामुळे शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी व शशिकांत शिंदे यांनी गुलालाची उधळण करत तसेच फटाक्यांची आतिषबाजी करत कोरेगाव मध्ये मिरवणूक काढली। वाई, कराड, जावली या ठिकाणी देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी दुपारीच गुलालाची उधळण करत फटाके लावले होते। सर्वत्र शशिकांत शिंदे यांच्या विजयाचे फलक म्हणजेच फ्लेक्स लावले होते। शशिकांत शिंदे यांनाही कार्यकर्त्यांनी गुलालाने भरवले होते। माझ्या काळजाची तार आज छेडली, कशी नशिबान थट्टा आज मांडली। माझ्या काळजाची तार। शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यातील मतदारांचे आभार मानत माध्यमांना तशा प्रतिक्रिया देखील दिल्या। पहिल्या फेरीपासून आघाडी घेतल्यामुळे कार्यकर्त्यांना विश्वास आहे। 81,000चं लीड भेटलं आहे अशी माहिती मिळते। त्यामुळे कार्यकर्त्यांना जल्लोष आहे, विश्वास आहे। निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून ही निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिंकेल असा विश्वास असल्यामुळे हा विजयोत्सव साजरा होतो। मी मनापासून आभार मानतो सातारा जिल्हा मतदारसंघातील सर्व बंधू भगिनींचं। त्यांनी एका सामान्य कार्यकर्त्याला पवारसाहेबांचा विश्वास घेऊन महाविकास आघाडीच्या माझ्या सर्व नेत्यांचा विश्वास ठेवून मला निवडून देण्याची जी संधी दिली आहे त्याची उतराई आणि त्याचा निश्चितपणाने परतफेड करण्याचा प्रयत्न मी 100% करेन आणि त्यांचा विश्वास सार्थ करेन। मात्र 15व्या फेरीनंतर शिंदे यांचे मताधिक्य घटायला सुरुवात झाली। ही माहिती मिळताच ताबडतोब शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव येथे सुरू असणारी आपली मिरवणूक थांबवली। साताऱ्याकडे निघालेले शशिकांत शिंदे हे कोरेगाव मधील आपल्या घरी परत आले। शशिकांत शिंदेच्या कार्यकर्त्यांनी फ्लेक्स उतरवले तेव्हा शशिकांत शिंदे यांचं मताधिक्य 5 लाखांवर होते। मतमोजणीमध्ये अचानक झालेल्या बदलामुळे साताऱ्यात सर्वत्र आश्चर्य व्यक्त होऊ लागले। सर्वजण माध्यमांच्या प्रतिनिधींना फोन करून नक्की काय घडत आहे असे प्रश्न विचारू लागले। 2019च्या कोरेगाव विधानसभा निवडणुकीमध्ये शशिकांत शिंदे यांच्या नशिबी असाच प्रसंग घडला होता आणि पुन्हा काल निकालादरम्यान त्याची पुनरावृत्ती झाल्याचं चित्र दिसलं। शशिकांत शिंदे यांची आघाडी तोडून उदयनराजे भोसले यांचे मताधिक्य वाढू लागताच कार्यकर्ते उदयनराजे यांच्याकडे गेले। आपण आघाडी घेतली असल्याची बातमी त्यांना सांगितली। त्यानंतर मात्र उदयनराजे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं आहे। यावेळी त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी दमयंती राजे भोसले, मुलगा वीर प्रतापसिंह राजे भोसले तसेच राजमाता कल्पना राजे भोसले हे होते।
यानंतर मात्र सातारा शहरामध्ये उदयनराजेंच्या विजयाचा एकच जल्लोष उडाला. चौदाव्या फेरीनंतर उदयनराजे भोसले यांनी 700 मतांनी लीड घेतले. 14व्या फेरीनंतर उदयनराजेंनी लीड घेतल्यावर हे लीड 23व्या फेरीपर्यंत कायम टिकवत अंतिम फेरीमध्ये 32,274 मतांनी शशिकांत शिंदे यांचा पराभव त्यांनी केला. उदयनराजेंच्या विजयासाठी त्यांच्या पक्षातील आमदारांनी प्रयत्न केले. त्यामध्ये किंगमेकर ठरले ते म्हणजे उदयनराजे यांचे भाऊ आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि सातारकर. त्यांनी सातारा जावली विधानसभा मतदारसंघातून 36,233 मतांची लीड उदयनराजेंना मिळवून दिल्याचे चित्र अंतिम निकालात समोर आले. त्यामुळे सक्का भाऊ पक्का वैरी ही संकल्पना सध्या मोडीत निघालेली आहे असं या निकालामधून दिसून आलं आहे. शिवेंद्रराजे काय जरी बोलले असेल, दिस इज फ्रॉम हार्ट, नॉट टुडे टिल आय डाय, एवढंच सांगतो. क्या बात. कुणी नादाला लागायचं नसतं, आपला नेता जबरदस्त. जसं खासदारकीच्या विजयासाठी दोघे भाऊ एकत्र येऊन लढले, त्याचप्रमाणे साताऱ्याच्या विकासासाठी देखील आपले बंधुप्रेम जोपासत त्यांनी साताऱ्याचा विकास एकत्रितपणे करावा अशी इच्छा सातारकरांनी व्यक्त केली आहे. सातारा जावली मतदारसंघातून शशिकांत शिंदे यांना मताधिक्य देण्यासाठी राष्ट्रवादीचे दीपक पवार, पुतण्या सौरभ शिंदे, भाऊ ऋषिकांत शिंदे आणि नुकतेच शिवेंद्रराजे यांना सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये गेलेले सुहास गिरी हे कुठे कमी पडले याचा चांगलाच अभ्यास शशिकांत शिंदे यांना करावा लागेल. होऊ घातलेल्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्यांना आत्ताच प्रयत्न करावे लागतील असं चित्र स्पष्ट आहे. अखेर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट असा सामना सातारा लोकसभेच्या रिंगणात असताना खासदार उदयनराजे भोसले यांना एकूण 5,71,134 इतके मताधिक्य मिळाले, तर शशिकांत शिंदे यांना एकूण 5,38,363 इतके मतदान झाले. या दरम्यान बऱ्याच दिवसापूर्वी झालेल्या एका सभेमध्ये शशिकांत शिंदे असे म्हणाले होते की उदयनराजे ज्या पक्षात आहेत त्या पक्षाचा विजय निश्चित आहे आणि हेच सत्यात उतरल्याचे चित्र सातारा लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये दिसून आले. आणि नेटकऱ्यांनी मात्र हा व्हिडिओ चांगला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल केल्यामुळे शशिकांत शिंदे यांच्या जखमेवर मीठ चोळलं गेल्याचं चित्र आहे. हा उदयनराजे ज्या भागामध्ये आहेत, ज्या पक्षामध्ये आहे त्या पक्षाचा विजय निश्चित आहे. हा उदयनराजेचा इतिहास आहे. त्यांनी यानंतर फेसबुकला पोस्ट करत, विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही, विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही असं म्हणत खिलाडू वृत्तीने आपला पराभव स्वीकारला. निवडणूक झाली, हारजीत झाली, परंतु आता विषय राहिला तो म्हणजे सातारा जिल्ह्याच्या विकासाचा. संपूर्ण जिल्हावासियांनी उदयनराजेंवर ठेवलेल्या विश्वासावर उदयनराजे खरे उतरणार का हेच आता पाहावं लागणार आहे. संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये निवडणुकीमध्ये काय घडलं आणि काय बिघडलं याचा आढावा आपण पुढच्या भागात घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. आमचा आजचा विशेष भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर नवनवीन विशेष भाग व आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या नवनवीन अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.